महिलांच्या गुलाबी शौचालयाचं रूपांतर आता कॅफेमध्ये झालंय। मुंबईतील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये महिलांसाठी उभारण्यात आलेल्या गुलाबी शौचालयाचं कॅफेमध्ये रूपांतर केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता मोठा वाद निर्माण झाला। या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित स्टॉल आता बंद केलाय। माहितीनुसार महिलांसाठी राखीव असलेल्या या शौचालयाचा गैरवापर करून तिथे अनधिकृतपणे कॅफे सुरू करण्यात आला होता। सार्वजनिक सुविधेचा अशा प्रकारे वापर केल्यामुळे आता नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। विशेषतः महिलांनी या घटनेविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास केला। तपासामध्ये गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित स्टॉल तातडीने बंद करण्यात आला। या घटनेमुळे आता शहरातील सार्वजनिक सुविधांच्या देखभाल आणि वापराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नागरिकांनी अशा प्रकारांवर कारवाई करत आता कडक कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। भविष्यामध्ये अशी घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे।